सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे. आजच्या मननासाठी स्तोत्रसंहिता 103 अध्याय आणि आपण 21 वचन या ठिकाणी वाचूया. अहो परमेश्वराच्या सर्व सैन्यानो, जी तुम्ही त्याची सेवा करून त्याचा मनोदय सिद्धीस नेता, ती तुम्ही त्याचा धन्यवाद करा. वाचलेलं वचन देव बापा आशीर्वादित करो. या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की स्वर्गातील सर्व परमेश्वराचे जे सैन्य आहेत ते सर्व सैन्य परमेश्वराची सेवा करीत आहेत. आणि परमेश्वराची सेवा करत असताना परमेश्वराचा संकल्पना, परमेश्वराचा मनोदय देखील ते काय करत आहेत, सिद्धीस नेत आहेत, म्हणजे ते पूर्ण करत आहेत. आणि म्हणून त्या परमेश्वराच्या नावाला देखील ते धन्यवाद देत आहेत. तर आपण देखील परमेश्वराचं लेकरू या नात्यानं, मूल या नात्यानं, शिष्य या नात्यानं, मित्र या नात्यानं आम्ही देखील परमेश्वराची सेवा करून आम्ही देखील परमेश्वराच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या पाहिजेत. त्याचा मनोदय देखील आम्ही पूर्ण केला पाहिजे आणि आम्ही रोज त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद दिला पाहिजे. आजचं वचन देव तुम्हा सर्वांच्यासाठी आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. पवित्र देवा, आजचं वचन ज्याने ऐकलं, पाहिलं, दे बापा त्यांना तुझा आशीर्वाद दे, आरोग्य दे, त्यांची काळजी घे, त्यांचं काम आशीर्वादित कर, त्यांचं येणं आशीर्वादित कर, त्यांची प्रगती, त्यांची उन्नती कर, त्यांच्या कुटुंबाचं देखील तारण कर, त्यांच्या कुटुंबामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी, समस्या दूर कर, कारण त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. आणि बाप्पा त्या प्रत्येक कुटुंबाला तू किती चांगला देव आहेस याचा अनुभव दे, साक्ष घडव आणि त्यांनी देखील देवदूतांसारखं तुझ्या नावाला धन्यवाद द्यावा म्हणून सहाय्य आणि मदत कर. येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणतो बाप्पा एक. आमेन. माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून मला तुम्ही पाठवा. मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि माझा स्वर्गीय पिता स्वर्गातून तुम्हाला उत्तर देईल. माझ्या चॅनलचं सदस्य देखील व्हा, म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला, पाहायला मिळेल. आणि ऐकण्याच्या द्वारे, पाहण्याच्या द्वारे तुम्ही रोज आणि रोज आशीर्वादित व्हाल. आमेन.